श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनेक जन्माच्या पुण्यकर्माने असे स्वामींचे संदेश तुमच्यासमोर येतात आणि हा संदेश न वगळता शेवटपर्यंत ऐका अशी स्वामींची आज्ञा आहे. कारण या संदेशामध्ये तुमचे भाग्य बदलण्याची शक्ती आहे. स्वामी म्हणतात, आम्ही असताना काळजी कसली करतोस? तुझे काम फक्त माझ्यावर अटळ विश्वास ठेवून नामस्मरण करणे आहे. तुझ्या आयुष्याचा कार्यभाग पाहण्यास आम्ही समर्थ आहोत. नामाचा अनुभव कोणता? तर नामाचा अनुभव नामाव्यतिरिक्त दुसरं कशात पाहूच नाही. म्हणजे नामा वाचून दुसरे काही मिळवायचे आहे ही कल्पनाच नसावी. ज्या प्रमाणात आपल्या हातून नामस्मरण घडले त्या प्रमाणात आपल्याला नामाचा अनुभव आला असे समजावे. अखंड नामस्मरण टिकले की पुरा अनुभव येतो. नामस्मरण करता करता चित्त एकाग्र होते. देहबुद्धी विसरून नाम घेणे हेच निर्गुण होणे आहे. मी कोण आहे हे कसे ओळखावे? मी कोण आहे हे ओळखायला जनाने म्हणजे वाचेने नाम घेण्यास सुरुवात करावी आणि ते नाव अखंड घेण्याचा प्रयत्न करावा. मग ते मनाने आतल्या आत होऊ लागते. आपल्या प्रयत्नाने मनाला नामाचे वलन लावणाऱ्याच्या नादी लागू नये, कारण ते फारच अवघड आहे. नाम घेता घेता देहाचा विसर पडल्यावर मी कोण आणि देव कोण हे आपोआपच कळेल. स्वामींच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होते. दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असेल म्हणून बिघडले कुठे? काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तशी संसारात नाम आधार आहे. खास खळगे काठीच्या योगाने टाकता येतात. तसे मोह, लोभ इत्यादी संसाराच्या अडचणी नामाने समजतात आणि दूर करता येतात. विस्तवाजवळ तूप ठेवले तर ते वितळते. तसेच नामाची शेगडी ठेवली तर अभिमान वितळलाच पाहिजे. हाच नामाचा अनुभव. पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत. जर कुणी ऐकूनच घेतले तर ते बिबवून घेतानाही त्याचे मनन करत नाही आणि मनन करून ज्यांना ते पटले असूनही नाम घेत नाही. अडचणी असल्या तरी नाम घेता येते. सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते. लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो. आपण रोज उठल्यावर भगवंताचे स्मरण करण्याचा नियम ठेवावा. स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर त्या कराव्या, पण त्यापासून आडून बसू नये. भगवंताचे स्मरण हे मुख्य आहे. अखंड नामस्मरण ठेवायला 16 ओवळ्याचे बंधन नाही. अखंड स्मरणच 16 आहे. उपासना कोणतीही असली तरी ती नामाशिवाय पचनी पडत नाही. महत्त्व नामाला आहे. पाण्याशिवाय कोणतेही अन्न पचणार नाही. त्याप्रमाणे उपासनारूपी अन्नाला पचवण्यासाठी नामरूपी पाण्याची जरुरी आहे. म्हणूनच नामाला महत्त्व देऊन ते सतत घेण्याचा अभ्यास करावा. कसाही प्रसंग असला तरी नामस्मरण सोडू नका. त्यातून परमात्मा हाती येईल. नाम घ्यायला स्वतःचीच आडवी काठी असते. ती दूर केली तर नामाचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.